मामाकडे आली आहे आणि मी स्वतः एकटी गाडी घेऊन आली आहे, त्याच्यामुळे ना मला ब्लॉग करता नाही आला. मग मी आता इथे आल्यावर चालू केलं आहे. आणि आज मी मामाकडे आली आहे. देव पण येत आहेत घरी आमचे आणि प्लस जरा मामाला भेटायला पण आली आहे. मामा मुंबईवरून आला आहे. तर चला मग तुम्हाला आजचा ब्लॉग सुरू करूया आपण. मी एवढे खुर्ची मेहनतीन लायलं आणि ती आता मापा मारते खुर्ची असे लाय आणि तसे लाय. मग ती लावचं होतं. मी बरे लायलेले मग खुर्चे काय वाईट लायले खुर्चे. नाही नाही तरी हलू होती ना कोणाकडे पाहता नाही वाटतं हल्लं नाही. पोह्यांसाठी कढीपत्ता घेऊन जाते. चला. आईची मिरची बघा बारीक बारीक लागले. मामी सगळे लाल लाल झाले मिरची. मामीच्या हातचे पोहे म्हणजे एक नंबर. पोहेच की त्या सगळेच पदार्थ बरे असतात. दहा 20 रुपये कढीपत्ता घ्यायचं लागतं. आमच्याकडे फ्रीमध्ये अवेलेबल आहे. इतकं गरज नाही ना तेवढंच. बरे निवडलेत ना. नाही येतेच काय अजून हवेत का शेंगदाणे. तो कोणचं होते का. मामी स्पेशल माझ्यासाठी पोहे बनवता, कारण मी वडापाव नाही खाऊचे ना म्हणून.
डाएट डाएट. आता पूर्ण वाट बरं तापलं ना. फायनली मामीचे पोहे झाले. थँक्यू मामी. चला आता खाऊया आता. कसं की गरमागरम पोहे खाऊया. एक नंबर मामी. मामी भारी लागले. काय करताय? सोला घातलं. इतकीच गाडी यंदा. स्वरात नाही तर हे नाही पिकांक नाही असंच पिकांक नाही. आता आम्ही चाललोय चिपळूणला. मामा तिकडे चाललोय. ओंकार हत्ती आलाय बघायला. बघू भेटते आम्हाला. टेम्पो घेऊन जाऊया भरून आली. मामाच्या हे आता ना जांभळा लागली आहेत झाडात. तर आम्ही जांभळा काढूच जातो. तर चला जांभळा काढूच जाऊया आणि त्याच्यानंतर ना परत रिटर्न वाडीक जाऊचा. तर चला मग. कांदे बटाटेवाल्यांचा आवाज येता कारण आमच्याकडे कांदे बटाटेवाले गेलेले आहेत. तेव्हा त्यांचा आवाज येता. त्यामुळे इग्नोर करा कारण मध्ये मध्ये त्यांचा आवाज येता. मामा येऊन उभं राहिलेला असा तो बघता निरीक्षण करता. खैसून काढायची जांभळा, कशी काढायची प्लॅनिंग करता. चला मग आम्ही जरा बाईची मदत करू. जरा जांभळा पडलेले दिसतात, भरपूर पडले. जांभळांची रास पडलेली असा पण मामा म्हणता वरती जांभळाच नाही वरच्या साईडला उंचावर होत म्हणतात. आता बघूया काय होतं. सगळी टेम्पोत पडली. हुई मुलो एकच जांभूळ गावला. त्या एका जांभळा खाता नसे जीभ दाखय. तेव्हा 2 खाऊन झाले. आम्ही एकच जांभूळ खाण्या तिनं पडलेले गोळा केले आणि बरे बरे शोधून आणि खाता. कसं कसं रे कसं कोणाकडे असो कोई तो असा का सांगा काढूची टेक्निक बघा. बल्ले 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 जसा चहा जातले. खाली धरू वाय का. अरे रे ए खाली धरू वय सगळे जांभळा खाली पडते मुन्ना. अरे पडले पडले. तेव्हा पाय ठेवू नका मोडणार ते. आता मामानं नारळ काढता त्याच्यामुळे आम्ही इकडे वरती आलो. बघूया हा. बापरे एवढं मोठं नारळ. अगं नारळ का काय सर्व दाखव.
नारळ काढलं झालं. इथे काय हातात घे ना नारळ घे. पण गावले अगे मस्त. माका सांगते भाजी एक कामा हे काय बो चढ गो लवकर पटपट. आम काय चढायचा मॅन वर्सेस वाईल्ड. या इकडे चढायचं नाही हा. तिथं काम फायनली संध्याकाळ झालेली आहे आणि आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. आणि आता आम्ही चाललोय घरी म्हणजे आम्हाला सावंतवाडीला जायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल तरीही लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.